नमस्कार। आज अश्विन कृष्ण चतुर्थी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। गुरुवारी ठाण्यातील काही भागातील पाणी पुरवठा राहणार बंद। कल्याण शहरामध्ये 12 नोव्हेंबर पर्यंत जर धूळ साफ झाली नाही तर शिक्षकांसह विद्यार्थी शर्ट काढून त्याच शर्टानं रस्त्यावरील साफ करणार धूळ। कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं अन्य ठिकाणी स्थलांतर करायला वकील संघटनांचा विरोध। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। गुरुवारी ठाण्यातील काही भागातील पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा केला जातो। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 12वी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ इथं तातडीच्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीची कामं हाती घेण्यात येणार असल्यानं पाणी पुरवठा गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे। शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीचा पाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचा गाव इथला पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील। पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी। पत्रकारिता करताना पर्यावरण संवर्धनाच्या बहुमूल्य योगदानासाठी जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या GHRT इंडिया, विश्व मानवाधिकार संस्था आणि एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सहकार्यानं पत्रकारिता, पर्यावरण आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशांत रवींद्र सिनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे। ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर जगभरात पर्यावरणाचं महत्त्व वाढीस लागलं असून जागतिक पातळीवर त्या दृष्टीनं वेगवेगळी पावलं उचलली जात आहेत। भारतात देखील त्या बाबतीत निरनिराळे प्रयत्न केले जात असतानाच पर्यावरण विषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रवींद्र सिनकर हे देखील तितक्याच तळमळीनं पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत। त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणार आहे। त्यांना आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धनासाठी जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या GHRT इंडिया, विश्व मानवाधिकार संस्था, एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीनं प्रशांत सिनकर यांना मानद डॉक्टरेट दिली आहे। मुंबई, ठाणे जिल्ह्याबरोबरच पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, आदिवासी पाड्यातील पाणी आणि पर्यावरण संवर्धन विषयक पत्रकारिता त्यांनी केली आहे। त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे। जर्नलिझम अँड एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयावर मानद डॉक्टरेट त्यांना देण्यात आलं असल्याची माहिती GHRT इंडिया संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर HR रहमान यांनी दिली। राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी पकडला।
या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील जिल्हा पोलीस तसंच तीनही पोलीस आयुक्तालयाने कठोर पावलं उचलली असून रासायनिक कंपन्या, कारखाने, बंद पडलेली कारखाने, फार्म हाऊसेस इत्यादी ठिकाणांबरोबरच संशयास्पद ठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा पोलिसांनी 231 कंपन्यांची तपासणी केली असून जिल्ह्यात कोणत्याही मार्गाने ड्रगचा शिरकाव होऊ नये यासाठी सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना त्वरित कळवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिंगारे यांनी दिले आहेत. बटण या औषधाच्या विक्रीवर विशेष लक्ष ठेवण्यात यावं. प्रत्येक विभागाने अंमली पदार्थांच्या विक्री, वितरण आणि उत्पादन, निर्मिती यावर बारकाईने लक्ष द्यावं. अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा, महाविद्यालय, पानटपऱ्या यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे देखील निर्देश दिले आहेत. जिल्हा पोलीस दलानं मागील 15 दिवसात ग्रामीण भागातील 231 कंपन्या, 111 गोदामं, 197 फार्म हाऊसेस यांची तपासणी केली. त्याचबरोबर ग्रामीण भागातील 18 व्यसनमुक्ती केंद्रांची देखील तपासणी करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयानं कोडीन सिरप, अल्पाझोलम, डायझोपाम अशा गुंगीसाठी गैरवापर होणाऱ्या औषधांच्या संदर्भात जिल्ह्यातील 79 दुकानांची तपासणी केली. शहर पोलीस आयुक्तालयानं 1 जानेवारी ते 30 ऑक्टोबर या कालावधीत अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाईत 819 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 740 किलो 647 ग्रॅम गांजा, 1 किलो 820 ग्रॅम मेफेड्रॉन, 12,719 कप सिरपच्या बाटल्या, 500 गोळ्या, 8 किलो 183 ग्रॅम चरस, 22 ग्रॅम वजनाचं LSD पेपर, 13 ग्रॅम हेरोईन पकडलंय. एकूण 3,93,74,858 रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कल्याण शहरामध्ये 12 नोव्हेंबर पर्यंत जर धूळ साफ झाली नाही तर शिक्षकांसह विद्यार्थी शर्ट काढून त्याच शर्टानं रस्त्यावरील धूळ साफ करतील असा इशारा KDMC आयुक्तांना दिला आहे. कल्याण शहरामध्ये रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरलं आहे. याबाबत सिक्रेट हार्ट शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी काही दिवसापूर्वीच महानगरपालिका आणि प्रभाग कार्यालयात आंदोलन केलं होतं. महानगरपालिका आयुक्तांनी देखील झालेल्या बैठकीनंतर सिक्रेट हार्ट शाळेच्या शिक्षकांनी महानगरपालिकेला रस्त्यावरील धूळ साफ करण्यासाठी 12 नोव्हेंबर पर्यंत अल्टिमेटम दिलं होतं. 12 नोव्हेंबर पर्यंत जर धूळ साफ झाली नाही तर शिक्षकांसह विद्यार्थी शर्ट काढून त्याच शर्टानं रस्त्यावरील धूळ साफ करतील असा इशारा KDMC आयुक्तांना दिला आहे. पावसाळ्यानंतर महानगरपालिकेनं रस्त्यावर खड्डे बुजवण्याचं, रस्ते दुरुस्तीचं काम सुरू केलं होतं. या कामादरम्यान शहरात धुळीचं साम्राज्य पसरलं आहे. रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय. या रस्त्यावरील धुळीबाबत सेक्रेड हार्ट शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी आणि जागरूक नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेकडे तक्रारीही केल्या, निवेदनं दिली. मात्र महानगरपालिकेनं त्याकडे साफ दुर्लक्ष केल्यानं काही दिवसापूर्वीच महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढून रस्त्याची साफसफाई करत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला होता. महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी शाळा प्रशासनाच्या शिक्षकांसह जागरूक नागरिक संघटनेसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत शिक्षकांनी महानगरपालिकेला 12 नोव्हेंबर पर्यंत रस्त्यावरील धूळ साफ करा असा अल्टिमेटम दिला आहे. 12 नोव्हेंबर पर्यंत रस्त्यावरील धूळ साफ केली गेली नाही तर शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी शर्ट काढून त्याच शर्टानं रस्त्यावरील धूळ साफ करतील असा इशारा देखील देण्यात आला आहे. भाऊसाहेब दांगडे यांच्यासोबत बैठकीदरम्यान शाळेच्या व्यवस्थापक अल्लादीन अँथोनी, जागरूक नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास घाणेकर, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. यापुढील बातम्या एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील श्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा.
यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्तानं कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी टाउन हॉल इथं पौष्टिक तृणधान्य दिवाळी फराळ विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या विक्री आणि प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केलंय। कोरडवाहू तसंच दुर्गम भागात घेण्यात येणारी पौष्टिक तृणधान्य पिकं जसं की नाचणी, वरी, ज्वारी, बाजरी, राजगिरा यांचं उत्पादन वाढीबरोबरच लोकांचं आहारातील प्रमाण वाढवून त्याचा औषधी गुणधर्माची माहिती करून देण्यासाठी तसंच आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलंय। त्या अनुषंगानं 8 आणि 9 नोव्हेंबर या 2 दिवशी टाउन हॉल इथं सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत पौष्टिक तृणधान्य दिवाळी फराळ विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या प्रदर्शनात 8 आणि 9 नोव्हेंबर या दोन्ही दिवशी पौष्टिक तृणधान्य विक्री करणारे शेतकरी आणि त्यांनी तयार केलेले विविध पौष्टिक तृणधान्य युक्त दिवाळी फराळ पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत। अधिक माहितीसाठी 91 521 33 718 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा। ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी या पौष्टिक तृणधान्य फराळ महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केलंय। महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठाच गदारोळ सुरू आहे। मराठा समाजाला सरकारी पातळीवर आरक्षण देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्यानं महाराष्ट्रात सध्या तणावाची परिस्थिती लक्षात घेता शिवसेना नेते तथा ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे मराठा, धनगर, आदिवासी तसंच इतर जातीच्या आरक्षणांबाबत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यासंदर्भाचं पत्र पाठवलं आहे। या पत्रामध्ये खासदार राजन विचारे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात मराठा समाजाचं मोठं योगदान ऐतिहासिक काळापासून आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मराठा होते। त्यांनी संपूर्ण समाजातील 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य आणि महाराष्ट्र निर्माण केला। आज या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानंतरही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आतापर्यंत महाराष्ट्रात 57हून अधिक मोर्चे आणि आंदोलनं झाली आहेत। अनेक तरुणांना आपला जीव देखील गमवावा लागलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आतापर्यंत 8 युवकांनी आत्महत्याही केल्या आहेत। त्यापैकी गेल्या 2 महिन्यामध्ये 4 आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळं याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण महिला आरक्षणाबाबत संसदेचं जे विशेष अधिवेशन बोलावलं होतं त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सद्यस्थितीत असलेलं तणावाचं वातावरण लक्षात घेऊन मराठा, धनगर, आदिवासी आणि इतर जातीच्या आरक्षणासंदर्भात संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा गांभीर्यानं विचार करावा, संविधानानुसार आरक्षणाच्या मुद्द्याला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी आपल्या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। जितेंद्र आव्हाड यांना उपोषण स्थळी व्यासपीठावर बसण्यास मराठा आंदोलकांनी विरोध केला। ठाण्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड हे मराठा आंदोलनाच्या उपोषण स्थळी दाखल झाले होते। यावेळी मराठा आंदोलन आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। जितेंद्र आव्हाड यांना व्यासपीठावर बसण्यास मराठा आंदोलकांनी विरोध केला। उपोषण स्थळी मोठाच गोंधळ झाला। त्यामुळे जितेंद्र आव्हाड प्रसार माध्यमांशी न बोलताच तिथून निघून गेले। राजकीय नेत्यांना उपोषणाच्या व्यासपीठावर बसवल्यानं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये आपापसात वाद सुरू झाले आहेत।
वेट लिफ्टिंग असोसिएशन ठाणे आणि AB फिटनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित जिल्हास्तरीय यूथ ज्युनियर सिनियर मुले आणि मुली वेट लिफ्टिंग स्पर्धेत अश्वमेध वेट लिफ्टिंग फाउंडेशनच्या 30 खेळाडूंनी 27 सुवर्ण पदकं, 15 रजत पदकं आणि 12 कांस्य पदकं मिळवले. तसंच माही बाभुळकर हिनं यूथ गटाचा सर्वोत्कृष्ट वेट लिफ्टरचा बहुमान मिळवला. या स्पर्धेत मुलींमध्ये वेदिका टोळे 3 सुवर्ण पदकं यूथ ज्युनियर सिनियर माही बाभुळकर 3 सुवर्ण पदकं यूथ ज्युनियर सिनियर ग्रीष्मा थोरात 3 सुवर्ण पदकं यूथ ज्युनियर सिनियर केतकी पाटील 2 सुवर्ण पदकं ज्युनियर सिनियर श्रुती मोरे 2 सुवर्ण पदकं ज्युनियर सिनियर प्रांजली पगारे 2 सुवर्ण पदकं ज्युनियर सिनियर आरती दांडमोडे 1 सुवर्ण पदक ज्युनियर आणि 1 रौप्य पदक सिनियर आर्या इब्राहिमपूरकर 2 रौप्य पदक ज्युनियर सिनियर यशस्वी बेंडाळे 1 रौप्य पदक 1 कांस्य पदक यूथ ज्युनियर साई जुनरेला 1 रौप्य पदक सिनियर प्राजक्ता पानगरे 1 रौप्य पदक नील सोनावणे यांनी पटकावलंय. तर मुलांमध्ये प्रणव मुळे 2 गोल्ड ज्युनियर सिनियर प्रणव आमरे 2 गोल्ड ज्युनियर सिनियर हेमंत गुप्ता 1 गोल्ड ज्युनियर सिनियर अक्षय वाळुंके 1 गोल्ड सिनियर दीपक गावणकर 1 गोल्ड सिनियर अर्णव पवार 2 गोल्ड आणि 1 सिल्वर यूथ ज्युनियर सिनियर शिवतेज पवार 1 गोल्ड 2 सिल्वर यूथ ज्युनियर सिनियर हार्दिक लबांडे 2 सिल्वर ज्युनियर सिनियर कबीर सोनावणे 1 गोल्ड ज्युनियर 1 सिल्वर यूथ अथर्व आमरे 1 सिल्वर 1 कांस्य पदक यूथ ज्युनियर हेमंत जाधव 1 सिल्वर 1 कांस्य पदक ज्युनियर सिनियर आदित्य चव्हाण 2 कांस्य पदक ज्युनियर सिनियर स्नेहल कळंबुटे 1 कांस्य पदक ज्युनियर अर्णव चौधरी 1 कांस्य पदक यूथ व्हीनस मंडाळे 1 कांस्य पदक सिनियर प्रसाद कडव 1 कांस्य पदक सिनियर अर्णव चौधरी यांनी पटकावलंय. कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं अन्य ठिकाणी स्थलांतर करायला वकील संघटनेनं विरोध दर्शवला असून उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली. कल्याण स्मार्ट सिटी अंतर्गत स्टेशन परिसरात कामं सुरू असून या स्मार्ट सिटीमध्ये अडथळा होणाऱ्या इमारतीमधील दुकानं आणि कार्यालयं इतर ठिकाणी हलवण्यात आले आहेत. त्यात कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालय पश्चिमेकडील 12वे इथल्या जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण 12वे हे शहरापासून दूर असल्या कारणानं ती जागा गैरसोयीची आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाड, शहापूर या 5 तालुक्यांसाठी असणारं हे कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालय इथे येण्यासाठी प्रवास खर्च परवडणारा नसून वेळेवर पोहोचणं मोठंच कठीण होतं. सध्या ज्या ठिकाणी न्यायालय आहे त्या जागेमध्येच न्यायालयाच्या इमारतीचा पुनर्विकास करणं आवश्यक असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. न्यायालयाच्या स्थलांतराला 100% वकिलांचा विरोध आहे. त्याचबरोबर कल्याणमधील नागरिकांचा सुद्धा विरोध असल्यानं स्थलांतर लोकहिताचं नाही आणि लोकशाहीला धरूनही होणार नाही याकडे वकील संघटनेनं लक्ष वेधलंय. न्यायालयाची सध्याची जागा अत्यंत सुरक्षित आहे, त्यामुळे याच ठिकाणी इमारतीचा पुनर्विकास करावा अशी मागणी करून उच्च न्यायालयात वकील संघटनेनं याचिका दाखल केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. गुरुवारी ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा राहणार बंद. कल्याण शहरामध्ये 12 नोव्हेंबरपर्यंत जर धूळ साफ झाली नाही तर शिक्षकांसह विद्यार्थी शर्ट काढून त्याच शर्टनं रस्त्यावरील धूळ करणार साफ. आणि कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यास वकील संघटनांचा विरोध. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.